नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात मोठी भरती जाहीर झाली आहे। एसटी महामंडळ भरती 2025 होय, तब्बल 17,450 जागा विविध पदासाठी जाहीर झाल्या आहेत। वाहक चालक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, मेकॅनिकल फिटर, पेंटर, टायर फिटर, वेल्डर आणि शिपाई अशा अनेक पदाकरिता ही भरती जाहीर झालेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा असणार आहे, त्यानंतर पगार किती असणार आहे, म्हणजे पगाराची संरचना कोणत्या प्रकारची असणार आहे, वयोमर्यादा किती असणार आहे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कसा करायचा आणि अर्ज करण्यासाठी सुरुवात कधीपासून होणार आहे। आपण सविस्तर माहिती बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। एसटी महामंडळ 2025 साठी ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। अजून जाहिरात प्रसिद्ध झालेली नाहीये मित्रांनो। 2 ऑक्टोबर पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। 17,450 पदासाठी ही मोठी भरती असणार आहे। वाहक चालक आणि सहाय्यक, चालक म्हणजेच ड्रायव्हर, वाहक म्हणजेच कंडक्टर आणि सहाय्यक पदासाठी, या तिन्ही पदासाठी सर्वात जास्त पदे यामध्ये भरली जाणार आहेत मित्रांनो। संपूर्ण माहिती आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघूयात। वाहक चालक आणि सहाय्यक पदासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते बघूयात। इयत्ता 10वी, या सगळ्या पदासाठी तुम्हाला इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे मित्रांनो। त्यानंतर मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येणे तुम्हाला महत्त्वाचे आहे। या ठिकाणी एक प्लस पॉइंट असणार आहे, तो म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडून सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना PSV बॅच बिल्ला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो। हा तुमचा असणार आहे प्लस पॉइंट, म्हणजे महत्त्वाचा पॉइंट असणार आहे। तुमच्याकडे PSV बॅच बिल्ला असणे गरजेचंच आहे। आरटीओ हे वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळे असतात आणि त्या सगळ्या वेगळ्या आरटीओ कडून तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात त्या जिल्ह्याचा बॅच बिल्ला काढून घेणे तुमच्यासाठी गरजेचं आहे मित्रांनो। या ठिकाणी लक्षात घ्या, वाहकसाठी तुमच्याकडे लायसन असणे गरजेचं आहे मित्रांनो। लायसन नसल्याशिवाय तुम्ही या पदासाठी ग्राह्य धरले जाणार नाही। त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी तुम्ही सादर करणे आवश्यक राहील। या ठिकाणी लक्षात घ्या, नियुक्तीपूर्वी म्हणजेच तुम्ही जॉईन होण्याच्या अगोदर हा तुम्हाला देणे गरजेचं आहे। तुमची निवड झाली तरी पण तुम्ही बॅच बिल्ला आणि तुमचं लायसन सबमिट केले नसेल तोपर्यंत तुम्ही त्या पदासाठी पात्र धरले जाणार नाही। निवड असूनही पात्र ठरले जाणार नाही, याची लक्षात घ्या। जमीन देण्याचे सामर्थ्य असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही जामीन देण्यासाठी सामर्थ्यवान असणे गरजेचं आहे। त्यानंतर या ठिकाणी अनुभव काय लागणार आहे ते बघा। सर्व प्रकारची अवजड वाहने, विशेषतः डिझेलवरील अवजड वाहने म्हणजे ट्रक, प्रवासी बस चालवण्याचा किमान 3 वर्षाचा विना अपघात अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे। तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे, त्यातही एकही अपघात झालेला नसावा। त्यानंतर अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्याच्या तारखेपासून पुढील 3 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्या अगोदर अनुभवाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाहीये। नंतर अनुभवाचा दाखला ट्रॅक मालिक व स्थानिक लोकप्रतिनिधी, राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह संकेतस्थळावर जाहिरातीसोबत दिलेल्या नमुन्यात तुम्हाला देणे गरजेचे आहे मित्रांनो। या ठिकाणी एक लक्षात घ्या, जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली नाही, ती जाहिरात 2 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्ही 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरला फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे। या कालावधीमध्ये तुम्ही ते फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुम्हाला ही सर्व कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि कशी लागणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण देण्यात येणार आहोत मित्रांनो। या ठिकाणी बघा, शारीरिक पात्रता काय लागणार आहे। किमान उंची 160 सेमी, तसेच कमाल 180 पर्यंत, म्हणजेच कमीत कमी 160 आणि जास्तीत जास्त 180 सेंटीमीटर तुमची उंची असावी। दृष्टी 6x6 असा चष्मा तुम्हाला असणे आवश्यक आहे। रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा दोष असल्यास अपात्र ठरले जाल। यामध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो, कारण हा 2017 चा GR आहे, यामध्ये काही ना काही बदल होऊ शकतो आताच्या GR नुसार। त्यानंतर बघा, वयोमर्यादा काय असणार आहे। या ठिकाणी 24 वर्षापेक्षा कमी तुमचं वय नसावं आणि 38 वर्षापेक्षा जास्त वय नसावं, हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी दिलेली आहे शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे। तर वाहन आणि चालक या पदासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे, ती आपण पूर्ण पाहिलेली आहे। आणि अभ्यासक्रम आता कोणता असणार आहे, वाहक आणि चालक या पदासाठी
या ठिकाणी तुम्हाला मराठीचे 25 गुण भेटणार आहेत, इंग्रजीसाठी 25 गुण, सामान्य ज्ञानसाठी 25 गुण आणि अंकगणितसाठी 25 गुण असणार आहेत मित्रांनो। या ठिकाणी बघा, वाहन चालक कौशल्याची स्वतंत्र तसेच वाहन चालन चाचणी घेण्यात येणार आहे असल्याने प्रश्नपत्रिकेचा दर्जा सामान्य राहील। वाहतूक चिन्हे, नियम, सुरक्षित वाहतूक व वाहतूक नियम हे सगळे अभ्यासक्रम त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा, या ठिकाणी लिपिक म्हणजे कनिष्ठ लिपिक तसेच वरिष्ठ लिपिक, नंतर मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, ऑटो इलेक्ट्रिशियन, त्यानंतर पेंटर, यांत्रिक उपकरण, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर, टायर असे सगळे पदे यामध्ये भरले जाणार आहेत मित्रांनो। परंतु सगळ्यात जास्त पदे भरली जाणार आहेत चालक, वाहक आणि सहाय्यक या पदासाठी। या ठिकाणी तुम्हाला दरमहा वेतन मिळणार आहे मित्रांनो 30,000 रुपये। तसेच कनिष्ठ लिपिक असो या पदासाठी तुम्हाला पगार या ठिकाणी जास्त मिळणार आहे, हे लक्षात घ्या। 15,000 रुपये पे स्केल तुमचा असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। म्हणून तुम्ही फॉर्म भरण्यास उशीर करू नका। जसे आपल्याकडे 2 ऑक्टोबरला ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरला फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर तुम्ही पटापट तुमचे अर्ज करायचे आहेत मित्रांनो, कारण हे महिला आणि युवकांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे। आता कसं झालंय माहितीये, गव्हर्नमेंटच्या जागा कमीत कमी निघत आहेत आणि स्पर्धा खूप वाढलेली आहे। त्यामध्ये आपले टिकणं खूप प्रॉब्लेमॅटिक होणार आहे मित्रांनो, कारण तेवढा सराव सुद्धा आपल्यासाठी लागणार आहे। या ठिकाणी ही मोठी भरती असणार आहे, म्हणजे 17,450 ची भरती असणार आहे। ही आपल्यासाठी एकंदरीत बंपर भरतीच आहे, म्हणून आपण हा चान्स गमावता कामा नये मित्रांनो। ही भरती तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नासाठी सुवर्ण संधी आहे, त्यामुळे माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि पोहोचलीच पाहिजे। म्हणून हा व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील भरती अपडेट तुम्हाला सांगण्यात येतील। तुमचं एकच स्वप्न सरकारी नोकरी असणे आणि आमचं एकच ध्येय असणार आहे मित्रांनो, ही माहिती योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचणे। अशाच नवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूयात नवीन भरतीसोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।